प्रिय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभय कुमार शहा. आपणास ठाऊकच आहे की गेले 6 ते 7 वर्ष मी बहुसंख्य मराठी गुंतवणूकदारांसाठी गुंतवणूकदारांसाठी सामान्य गुंतवणूकदार म्हणजे ज्याला रिटेल इन्व्हेस्टर्स म्हणतात, यांच्यासाठी माझ्या ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन अथवा मराठीत ज्याला समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम, ही जी गेली 6 ते 7 वर्ष दररोज मी सादर करतो. माझ्या व्हॉट्सअपला मी स्टेटस टाकतो. हे चालूच आहे आणि रोज काहीतरी नवीन नवीन देण्याचा मी प्रयत्न करत असतो. तर त्या माझ्या प्रयत्नामध्ये आजचा माझा व्हिडिओ आहे, हा देखील वेगळा आहे. समजून घ्या, उमजून घ्या. लगेचच मला सर तुम्ही मला पुढे वाढणारे स्टॉक सांगा, म्हणजे सगळं ना, ज्याला इंग्रजीत स्पून फिडिंग म्हणतात, ते नका मागू. आता आपण मोठे झालात, आता आपण 20 वर्षाच्या वर, 21-22 वर्षाच्या वर, आपण IT मध्ये उच्च पदावर, अतिशय चांगला पगार आहे. स्वतः शिका ना, सगळं स्वतः शिका. हे एक लक्षात ठेवा, मी काही शेवटपर्यंत कोणाला शिकवणार नाहीये आणि मुळात म्हणजे मी शिकवू शकत नाही. आपणास माहित नाही, सेबीचे अनेक विध नियम आहेत, ज्या नियमांद्वारे सेबीला बरोबर वाटतं की अशा काही जे लोक युट्यूबवर काही गोष्टी शिकवतात, त्याने सामान्य जनता उल्लू बुद्धू बनता कामा नये. जी बहुसंख्य जनता उल्लू आणि बुद्धू बनलेली आहे. बहुसंख्य जनता समभाग गुंतवणुकीत आहेत, पण त्यांना समभाग म्हणजे काय माहित नाही, बोनस इश्यू म्हणजे माहित नाही, स्प्लिट म्हणजे माहित नाही. येतात, आजूबाजूचं बघतात, ऑप्शन फ्युचर्स मध्ये टाकतात, 40-50, 10-20-30 40-50-60-70, 1 लाख 4 लाख 10 लाख 25 लाख गमवतात. घरी जाऊन पुन्हा आपले येरे माझ्या माग पिगी बँकेत पैसा टाकतात, म्हणजे त्यांना वाटतं सुरक्षित. असो, तर आजचा विषय आहे परफॉर्मन्स ऑफ फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक्स, त्याला मराठीत म्हणतात मूलभूतपणे मजबूत समभागांची कामगिरी. आपणास माहित आहे की आता सध्या 31 डिसेंबर संपल्यानंतर Q3 FY26 चे रिझल्ट म्हणजे कामगिरी ही बाहेर येत असते. म्हणजे त्या आस्थापनेला म्हणजे प्रत्येक क्वार्टर म्हणजे प्रत्येक तिमाही संपल्यानंतर 1.5 महिन्याच्या आत त्यांना नियमाप्रमाणे त्या संपलेल्या तिमाहीचे कामगिरी एक सभा घेऊन लोकांसमोर मांडायची असते आणि त्यांनी सभेमध्ये ते लगेच मांडल्या त्यांना ते BSE आणि NSE ला पाठवायचे असते सगळे. तर 30 डिसेंबरचे अंदाजे 15 जानेवारी पासून निर्णय लागायला लागलेले आहे, कामगिरी यायला लागलेली आहे. हे मला हे सगळं काढायला 6 ते 7 तास लागले, कालपासून काढतोय. आता तुम्ही बघून घ्या. सर्वात मला प्रथम हे सांगायचे की हे जे सगळे समभाग ज्याची कामगिरी मी काढली आहे ना, ते सगळे मी स्वतः शोधून काढले. कोणाला सांगितलं नाही, नाही मला पाठवा, मला यादी द्या, मला हे द्या. कारण मी कधीच स्वतःला अतिशहाणा समजत नाही, माझ्याकडे वेळ नाही असं कधीच समजत नाही. आमचे ठाण्याचे आमदार त्यांनी मला एक फार छान वाक्य सांगितलं. जेव्हा मी त्यांना विचारलं, सर तुम्ही आमदार असून माझ्या एका विनंतीला मान देऊन तुम्ही लगेचच उद्या मी जो कार्यक्रम सादर करतोय पोलिसांना फराळ वाटण्याचा, त्यात यायला कसं कबूल केलं? त्यामुळे बघ सत्यजित, ज्याला जो व्यस्त असतो ना, तो वेळात वेळ काढू शकतो. जो व्यस्त नसतो त्याला त्याला का वेळ नाही हे सांगायला अनेक कारण असतात. सुदैवाने मी कारण देत बसत नाही, कारण मला हे सगळं शिकायचं आहे. आणि मी पाहतोय अनेक मराठी व्यक्तींना काहीच येत नाही, पण ते स्वतःला
केडिया अथवा वॉरन बफे समजतात आणि असा मार खातात ना समभाग गुंतवणुकीत. असो, आता ह्यात मी काय केलंय, मी स्वतः निवडलेले, स्वतः त्या शोधून काढलेले, त्याच्यावर अभ्यास केलेला, त्याच्यावर विश्लेषण करून मग त्याच्यावर माझी गुंतवणूक सुरू झालेली आहे. त्या समभागांचे आत्ता Q3 FY 26 चे मी महत्वाचे व थोडक्यात तुम्हाला आकडेवारी दिलेली आहे. आता तुम्हाला ह्यातलं काही नाही कळालं, एनपी नाही कळालं, सरळ गुगलला बघा. त्याच्यानंतर टोटल इन्कम कळणारच. आणि महत्वाचं म्हणजे हे तर मी समभागाचं नाव सांगत नसतो, कारण सेबीचे अनेक निर्णय, अनेक ज्या कायदे आहेत, मला त्याच्यात अडकायचं नाही. कारण ही माझी जी काही गुंतवणूक मोहीम आहे, समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम, ही चांगल्यासाठी सुरू आहे. मला कुठल्याही कायद्यात अडकायचं नाहीये. हे सगळे समभाग मी स्वतः शोधलेले आहेत आणि तुम्ही बघा कसला किती सुंदर परतावा दिलेला आहे. मला वेळ नव्हता म्हणून मी फक्त 7च काढले. माझ्या मते मी 15 ते 20 आरामात सहजच काढू शकलो असतो. आणि अजूनही अनेकांचे कामगिरी अजून आलेली नाहीये, कारण 15 फेब्रुवारी पर्यंत येणार आहेत. तर आता मी तुम्हाला समभाग क्रमांक 1 पहिलं मी तुम्हाला सांगणार आहे. पहिलं तर टोटल इन्कम, म्हणजे त्यांनी त्या तिमाहीत किती उत्पन्न कमवलं, आणि खाली नेट प्रॉफिट. आणि मी तुम्हाला आकडेवारी कशी देणार आहे, पहिलं केलंय Q3 FY 26 मधलं उत्पन्न भागिले Q3 FY 25, म्हणजे ज्याला इंग्रजीत याला रेशिओ म्हणतात. समजून घ्या, Q3 FY 26 मध्ये त्याचं उत्पन्न 100 झालं आणि Q3 FY 25 म्हणजे मागच्या वर्षी याच काळात त्याचं उत्पन्न 50 कोटी झालं. तर तो जो रेशिओ येणार आहे तो 2 येणार आहे, कारण 100 भागिले 50 2. तर या प्रकाराने मी काढलेले. आता पहिला जो समभाग आहे त्याचं टोटल उत्पन्न, टोटल इन्कम Q3 FY 26 अपॉन Q3 FY 25 प्लस 256.56%. मागच्या वर्षीपेक्षा, मागच्या क्वार्टरपेक्षा या क्वार्टरमध्ये त्याचं उत्पन्न 256.56% वाढलं. आता दुसरं, नेट प्रॉफिट मागच्या वर्षीपेक्षा आत्ता, म्हणजे Q3 25 पेक्षा Q3 26 220.70% वाढले. हे Q3 आहे. आता पुढे 9 मंथ्स म्हणजे 1 एप्रिल ते 31 डिसेंबर, त्याचप्रमाणे मी काढलेलं आहे. या गेलेल्या 9 महिन्यात मागच्या 9 महिन्यापेक्षा टोटल इन्कम 167.67% वाढलंय आणि नेट प्रॉफिट 9 महिन्यात 93.83 वाढले. आता TTM अपॉन मार्च 2025, TTM म्हणजे ट्रेलिंग 12 मंथ्स, म्हणजे कालपासून नाही, म्हणजे हे कालपासूनचे 1 वर्ष आधी, 12 महिने आधी, आणि तेच मार्च 25 ते 12 महिने आधी. ह्याचं म्हणजे TTM मध्ये 130% मार्च 25च्या 12 महिन्यापेक्षा वाढलंय. तसंच नेट प्रॉफिट 65% वाढलंय. कसला समभाग, अप्रतिम दिलंय ह्या समभागाने, समजून घ्या. आता दुसरा समभाग तसंच Q3, या वर्षीचं Q3 भागिले मागच्या वर्षीचं Q3, 33.72% वाढ. नेट प्रॉफिट 46% 31% वाढ. तसंच 9 महिने, हे 9 महिने आणि मागचे 9 महिने 25.54% वाढ या 9 महिन्यात, आणि नेट प्रॉफिट 40.87% वाढ. त्याच्यानंतर TTM भागिले मार्च 2025 चे 12 महिने 19.21% वाढ टोटल इन्कम, आणि नेट प्रॉफिट 29.58%.
आता तिसरा समभाग तसंच Q3 आत्ताचं आणि Q3 मागच्या वर्षीचं. टोटल इन्कम वाढलं 29.67%. नेट प्रॉफिट वाढलाय 90.51%. आता 9 मंथ्स 9 मंथ्स म्हणजे 9 महिने आत्ताचे भागिले 9 महिने मागच्या वर्षीचे 24.10% वाढलाय. आणि नेट प्रॉफिट 9 महिने आत्ताचे आणि 9 महिने मागचे 228.50% नेट प्रॉफिट वाढले. TTM भागिले 12 महिने मार्च 2025 टोटल इन्कम वाढले 14% आणि नेट प्रॉफिट वाढली 119%. चौथा समभाग या Q3 मध्ये मागच्या Q3 पेक्षा टोटल इन्कम 46.38% ने वाढलंय. त्याचप्रमाणे या Q3 मध्ये मागच्या Q3 पेक्षा नेट प्रॉफिट 35.7% वाढलंय. आता 9 महिने 31/12 संपलेले 9 महिने आणि मागच्या वर्षीचे 9 महिने टोटल इन्कम 29.61% वाढलंय आणि नेट प्रॉफिट 46.66% वाढलंय. आता TTM भागिले मार्च 2025 TTM मध्ये मार्च 2025च्या 12 महिन्यापेक्षा 20.51% टोटल इन्कम वाढलाय आणि नेट प्रॉफिट 29.86% वाढलाय. आता पाचवा समभाग या Q3 मध्ये टोटल इन्कम 15.17% वाढलाय मागच्या Q3 पेक्षा. तसंच या Q3 मध्ये नेट प्रॉफिट 119.68% वाढलाय मागच्या Q3 पेक्षा. 9 महिने 31/12 टोटल इन्कम वाढलंय 9.78% मागच्या 9 महिन्यापेक्षा आणि नेट प्रॉफिट वाढलंय 26.53% या 9 महिन्यात मागच्या 9 महिन्यापेक्षा. आता TTM मध्ये 7.20% टोटल इन्कम वाढलंय मागच्या 31 मार्चच्या आधीच्या 12 महिन्यात आणि नेट प्रॉफिट वाढले 19.32%. त्याच्यानंतर सहावा समभाग टोटल इन्कम Q3 मध्ये 77.54% वाढले Q3 25 पेक्षा. तेच 9 महिने 31 डिसेंबर 25 मध्ये 118.65% नी वाढले 9 महिने 31/12/2024 पेक्षा आणि नेट प्रॉफिट वाढले 298.28% नी. TTM भागिले मार्च 2025 75.78% टोटल इन्कम वाढलंय आणि नेट प्रॉफिट 136% वाढलंय. आता सातवा समभाग Q3 मध्ये टोटल इन्कम 13.19 ने वाढलाय Q3 25 पेक्षा. तसंच नेट प्रॉफिट वाढलाय 252.13% Q3 मध्ये Q3 25 पेक्षा. 9 महिने 31/12 2025 14.42% टोटल इन्कम वाढलाय आणि नेट प्रॉफिट 9 महिन्यात 154.9% मागच्या 9 महिन्यापेक्षा. आता TTM 9.8% टोटल इन्कम वाढलंय 12 महिने 31 मार्च 2025 पेक्षा. नेट प्रॉफिट 70.80% वाढलेले. आदरणीय वंदनीय समभाग गुंतवणूकदारांनो, मी जे नेहमी सांगतो ना की मल्टीबॅगर स्टॉक्स असेच तयार होतात आणि मी आत्ताशी हे फक्त Q3 आणि Q3 केलं. ह्यातले अनेक समभागांचं अजून मागे मागे गेलं तर छान त्यांनी हे दाखवलेली आहे वाढ. टोटल इन्कम, नेट प्रॉफिट. तर तुम्ही म्हणाल EPS का नाही लिहिलं? बहुसंख्य वेळेला EPS आणि नेट प्रॉफिट मधली वाढ अंदाजे तेवढीच असते. आणि कसं आहे ना, स्वतः तुम्ही काहीतरी करा ना. आदरणीय वंदनीय समभाग गुंतवणूकदारांनो, मी एक सांगू का,
मला अनेकांचे विनंती येतात, आम्हाला शिकवा. हे म्हणजे असं झालं, सचिन तेंडुलकडे जाणार, मला नीता अंबानींनी बोलवलंय IPL खेळायला, मला शिकवा. सचिन विचारणार, तू काय खेळलं? काही नाही. काही नाही, घरी लहान असताना वडिलांनी एकदा चेंडू टाकलेला, तेव्हा मी ती प्लास्टिकची बॅट घुमवताना पडलेलो, संपला विषय माझा. पण तुम्ही शिकवा मला, लगेच शिकवा मला. तर IPL आहे, मला लगेच जायचंय. काय विचारू? अनेकांना विचारलं, तुम्हाला किती अनुभव आहे? अडली 2-3-4 वर्षाचा. आतापर्यंत काय केलं? 50,000 घालवले ऑप्शन फ्युचर मध्ये. मग हे केलं, तिथे गेले, ते केलं, तिथे गेले. याचा तर समभाग गुंतवणूक म्हणजे काय हे सुद्धा माहित नाही. लॉंग टर्म माहित नाही, शॉर्ट टर्म माहित नाही. कोणतरी करतं, त्याच्या नादी लागायचं. एक लक्षात ठेवा, जगात सत्यजित नावाचा एकच मूर्ख प्राणी आहे, जो चुका दाखवून देतो स्वतःच्या आणि दुसऱ्यांना पण त्या चुकातून सुधारा म्हणून सांगतो. तुम्ही ज्यांचं अनुकरण करताय ना, ते कफलक होतात, पण ते कधी सांगत नाहीत की त्यांना नुकसान झालं. ऑप्शन्स फ्युचर्स मध्ये कफलक लाखो लाखो रुपये घालवलेली व्यक्ती मला माहिती आहे. आणि तुम्ही कसं काय मला सांगा, मला काय सेबीची धाड पाडणार आहेत का माझ्या घरावर? आणि तुम्हाला काय वाटलं 2 मिनिटात मी शिकवू शकतो? जा ना सचिन तेंडुलकरकडे, लगेच शिकून घ्या. 2 मिनिटात कसं खेळायचं, लगेच IPL मध्येच जायचंय तुम्हाला. ते म्हणजे असं झालं, तुम्ही लगेचच पायलट, जिथे पायलट होण्याचं दिलं जातं शिक्षण, तिकडे गेलात. नाही, माझ्याकडे खूप पैसे आहेत, मला जरा लगेचच पायलट व्हावं, लगेच, हा लगेच. आणि तिकडे गेलं सांगणार, अरे क्लच आणि ऍक्सिलरेटर काहीच नाहीये का? रिअर व्ह्यू मिरर नाहीये? काय बोलू? मनापासून घ्या हे समभाग गुंतवणूक. तुमच्या नोकरी आणि व्यवसायापेक्षा मजबूत उत्पन्न आहे ते. काय बोलू? आणि दुसरं मला आज खूप वाईट वाटलं. प्रत्येक राजकीय पक्ष, महाराष्ट्र शासन मराठीला चालना देण्याचा प्रयत्न करतोय, कारण आपण मराठी आहोत, लोक विसरले. आज मला एका अति विद्वान ग्रहस्थानी काय कॉमेंट केले माहिती का? समभाग नका लिहू, शेअर्स म्हणा, शेअर्स. हे असे मराठीचे दुश्मन जे महाराष्ट्रात राहतात, हेच मराठीची आई बहीण करतात, मराठी रसातळाला घालवणार, हेच मराठी माणसं. उलट एखाद्याला आनंद वाटला पाहिजे, अभिमान वाटला पाहिजे. सत्यजित अभयकुमार शहा नावाचा, शहा आडनाव आहे, अमराठी माणूस आहे, ज्याचा मराठीत काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला, आणि तो मराठीत हे मुद्दाम व्हिडिओ करतो, अनेकांना कळत नाही, तरी मराठी माणसांसाठी व्हिडिओ करतो. पण ते म्हणतात ना, मराठीच माणूस मराठी माणसांचेच पाय खाली खेचतो. काय करणार, काही करू शकत नाही, काही करू शकत नाही. माझा जो प्रयत्न आहे, मराठी माणसाला शहाणा व्हायचा, त्याला शहाणा व्हायचं होऊ दे, नाही शहाणा व्हायचं, ठीक आहे. वेळ वेळ काय वेळ म्हणजे झोपेचं सोंग घेऊन झोपू दे, मला काही फरक नाही पडत आहे. कारण हे माझं प्रगती पुस्तक सगळ्यांसमोर मी सादर केलेलं आहे. अप्रतिम, अप्रतिम. परतावा एवढा मिळत नाही हो. आता अनेकांकडे 10% मी नुकसानीत आहे, 40% नुकसानीत आहे, 60% नुकसानीत आहे. अहो, कुठलेही भलते सलते कुठलेही घेतले समभाग. समभाग गुंतवणूक म्हणजे काय असं लॉटरी घेण्यासारखं नाहीये, तरी मी नेहमी सांगत असतो, अन इक्विटी इन्व्हेस्टमेंट इज अन आर्ट, इट इज नायदर अ फ्लूक नॉर अ गॅम्बल. आणि आता तर मी हे असेच चांगले समभाग भरपूर भरपूर घेऊन शांतपणे ठेवणार आहे. आजच म्हणजे मला सांगायला म्हणजे या कंपनीचं नाव सांगायला काही हरकत नाही. ITC ला लोक अतिशय नाव ठेवतात, आज 5 ते 6% वर. लोकांना ITC कळालेलीच नाही. एक महिला माझ्या मागे लागलेली, मला सांगा, मला सांगा, ITC का तुम्ही एवढं का
तुम्हाला आवडते तर बिचारायला मी भरपूर मेहनत करून पाठवलेलं, पण आता नाही कोणाला पाठवणार, काही फायदा नाही, काही फायदा नाही. कारण मला माझा स्वतःचा व्यवसाय सांभाळून हे मी करत असतो. लोक अक्षरशः मला असं इथे बंदूक ठेवून, का नाही सांगत, हे सांगा, तर सांगा काय, स्वतः काही अभ्यास करायचा नाही. करा ना स्वतः. हे एवढं कोणी तुम्हाला आतापर्यंत कोणी, मी तुम्हाला आव्हान करतो, कुठल्या तरी युट्यूब वाहिनीवर, इंस्टाग्राम आणि काय ते फेसबुक बिली दुनियाभरचं अशी ही माहिती काढून दिलेली नाहीये, कोणीच दिलेली नाहीये. याच्यावरून पटकन कळतं. तरी मी शक्यतो दररोज प्रूफ, म्हणजे एक पुरावा, पुरावा एक, पुरावा दोन, पुरावा तीन असे देण्याचा प्रयत्न करतो, की आजच्या घडीला अ ब क समभाग कितीने वाढला. आज एक 7% वाढला, एक 14% वाढला. हे असेच समभाग मल्टीबॅगर होतात. आणि माझा MRF काय सांगू तुम्हाला, मी फक्त 2,500 ला घेतलेला, आज 14% वाढलाय तो, एका दिवसात 14%. जर मी आज 1,40,000 का 46 का मला नाही माहित, 48 लाख एवढा गेला एका दिवसात. बघा गुगलला समभागाचा भाव काल किती होता आणि आज किती होता. बघा माझी तळमळ दुर्दैवाने मी अशीच चालू ठेवणार आहे, कारण मला खाज आहे. मला कोणी सांगितलं नव्हतं करायला, पण मला दिसतंय लोकांना काहीही माहित नाही, काही म्हणजे अक्षरशः अज्ञानी आहेत, पण समभागात जायचं, काहीतरी एक कॉलर मैं शेअर्स में इन्व्हेस्ट करता हूँ. हे आजकाल एक नाटक आहे. मराठी लोक हिंदीत बोलतात आणि इंग्रजी येत नाही. तोडफोड मेरे को तेरे को असं हिंदीत बोलतात. मैं शेअर्स में घुसा हूँ. कितना घुसा हूँ? 50 लाख का माइनस हूँ, 25 लाख माइनस हूँ. ते नाही सांगणार, 10 लाख मायनस. तुमच्या कुठल्या तरी समभागाने अथवा तुमचे जे पीस बिल रिटर्न्स गिव्हिंग इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट्स, उदाहरणार्थ FD, RD, म्युच्युअल फंड असे दिलेत का हो रिटर्न्स? पहा, तुम्ही पहा, डोळे झाकून नका गुंतवणूक करू. अजून किती बोलू, उगीच माझा रक्तदाब वाढवून काही फायदा नाही. आपल्याला आवडलं, कृपया लोकांना शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा. आणि फालतू कॉमेंट करू नका. शेअर्स म्हणा समभागाला, कॉमेंट काहीतरी डोकं लावून करा कॉमेंट. आणि सबस्क्राईब करा, लोकांनाही करायला सांगा. पुन्हा असाच एखादा चांगला व्हिडिओ घेऊन पुन्हा आपल्या आपल्या भेटीला येईन. तोपर्यंत जय हो.